वाचन भाग 5 अपराजित तुमचा मित्र विजय रोशनी पुन्हा शेअर करण्यासाठी आणि शिकण्यासाठी। आजचा विषय आहे हेराल्डी, म्हणजे संकटात सापडलेल्या माणसाला लोक कसे चीअर अप करतात। त्यामुळे विक्रमसोबतही तेच घडत होते आणि विक्रम नेहमी उदाहरण देत असे। मी माझ्या पुस्तकात जे लिहिले आहे ते असे आहे की समजा तुमचे ऑपरेशन होत असेल तर तुमच्या समोर एक सर्जन आहे आणि तुमचे ऑपरेशन काही 2 मिनिटांच्या अंतरावर आहे आणि तो बसून तुम्हाला व्याख्यान देत आहे की तुम्ही दारू का प्याली, तुम्ही धूम्रपान का केले, का केलेस मसीहा। त्यावेळी त्याला वेदना होतात, त्याला रक्तस्राव होत आहे, तो मदतीसाठी ओरडत आहे आणि तो त्याला व्याख्यान देत आहे। तर हे एक उदाहरण आहे जे जर मी विस्ताराने सांगितले की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात समस्या येतात तेव्हा प्रत्येक व्यक्ती व्याख्यान देण्यास तयार असतो। अशावेळी तो बुडत असेल, तो पाण्यात पडला असेल तर त्याला वाचवायचे आहे, तुम्ही त्याला हात द्या आणि 25 वर्षांच्या अंतराने तो पोहणे का शिकला नाही हे विचारू नका आणि त्याला सांगा। तर विक्रमच्या बाबतीतही तेच घडत होतं। त्यावेळी त्यांना पैशाची नितांत गरज होती। त्याच्या बायकोने त्याला पाठवले होते, पण सर्वात वाईट नोटीस, त्याची मुले त्याला सोडून गेली होती, त्याच्याकडे घर नव्हते, गाड्या चोरीला गेल्या होत्या आणि त्याच्याकडे कायदेशीर खटले लढायचे होते आणि तो लढला नसता तर तो तुरुंगात गेला असता किंवा तो गेला असता। न्यायाधीश त्याच्या विरोधात जात असत, म्हणून तो त्याच्या चुलत भावाकडे गेला। मला थोडे पैसे दे असे सांगितले। तोच चुलत भाऊ विक्रम मोठा उद्योगपती असताना अनेक वेळा त्याच्याकडे मदतीसाठी यायचा, म्हणून जेव्हा त्याने पैसे मागितले तेव्हा ते सुरू झाले। याला रॉयल्टी म्हणतात। रॉयल्टी अनेक प्रकारे होऊ शकते। तुम्ही तहानलेल्या व्यक्तीला एक ग्लास पाणी देऊ शकत नाही, ही देखील क्रूरता आहे। ते मदत करणार आहे, त्याची क्रूरता। आणि तू त्याला त्यावेळी लेक्चर देतोस जसे त्याचा चुलत भाऊ विक्रमला लेक्चर देत होता की मी तुला पैसे देतो पण मी काय म्हणतो ते ऐक, तू हे का नाही केलेस, तुम्ही ते का केले नाही। बॉस मी सध्या बुडत आहे। लेक्चर यावेळी नाही, यावेळी तू माझे ऐकून माझ्या जखमा भरवणार आहेस, मला लेक्चर देऊ नकोस। तेव्हा तुझा प्रियकर निघून गेला, मैत्रीण गेली, कोणी फसवले, त्यावेळी तुला कोणाची तरी गरज असते तुझे ऐकण्यासाठी, तुला खांदा द्या। मग त्याने क्रूरता कशी हाताळली। विक्रमच्या बायकोचे निधन झाले तेव्हा त्याचा चुलत भाऊ त्याला 16 वेळा फोन करत होता आणि तो उचलत नव्हता तर तो स्वतः रडत होता। त्याने फोन उचलला तेव्हा त्याने चुलत भावांना सांगितले, तुम्ही तुमच्या 5 जणांसाठी शोक करत आहात, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही 3ऱ्या दिवशीच्या समारंभासाठी गेला नाही, तुम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये भेटले नाही। विक्रमला सांगावे लागले, मी रडत आहे, कारण मी माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट गमावली आहे आणि तो तिला टोमणा मारत आहे। आणि तो विक्रम ज्याने आपल्या पत्नीला भेटण्यासाठी जगातील सर्व काही केले होते, तो कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्याच्या कॅन्सरची अवस्था काय आहे हेही त्याला माहीत नव्हते। त्याची स्वतःची मुले त्याचा फोन उचलत नाही, त्याचा चुलत भाऊ त्याला टोमणा मारतो। धडा काय आहे, मी तुमच्याशी सर्व काही शेअर करेन, त्यातून विक्रम कसा बाहेर आला। नुसतं ऐकत राहिलो आणि तो म्हणत होता लोक कसे आहे। तो म्हणत होता की कोणी माझ्याकडे रडत आले तर मी त्यांच्यासारखा होणार नाही, आधी त्याचे ऐका, त्याला त्याच्या समस्या सोडा, त्याला आधीच त्याच्या समस्या आहेत आणि वर ते झाकण्यासाठी तुम्ही त्याच्यावर रॉकेल ओतता आहात। त्यामुळे त्याला कळले की लोक अनेक प्रकारे क्रूर असू शकतात। तुमच्या जीवनात कोणीही चाबूक मारणार नाही, कोणीही गोळी मारणार नाही, थेट क्रूरता, तो तुमच्याशी बोलण्याचा मार्ग असू शकतो। जेव्हा तुम्ही त्याच्या घरी जाता तेव्हा तो तुम्हाला बसवतो। जसे विक्रमला त्याच्या चुलत भावाच्या घरी एकदा जेवायला जायचे होते आणि त्या माणसाने रात्री 10 वाजता असे निमित्त केले की 2 वर्षाच्या मुलालाही हसू येईल। हा एक प्रकारचा क्रूरपणा आहे। म्हणून आपल्या सर्वांच्या आयुष्यात जर आपल्याला अनोळखी म्हणून ओळखायचे असेल तर आपल्याला अशा गोष्टी कराव्या लागतील ज्या लोकांनी आपल्याशी करू नयेत।
इकडे तिकडे स्वयंपाक करणाया आणि 10 खोल्यांचे घर असलेल्या माणसाचा अपमान करणाया विक्रमप्रमाणे इतरांनीही आपल्याशी वागावे अशी आमची इच्छा आहे. तो खाली आला आणि मला कॉफीसाठी भेटला. त्यात 3-4 लोक राहतात आणि त्याने विक्रमला मला खाली भेटायला सांगितले. तुझ्या पहिल्या चुलत भावाला तुझ्याशी बोलण्यासाठी एक खोली नाही. त्यामुळे या सगळ्यातून धडा घ्यायचा आहे आणि हे आपल्यासोबत होणार हे जाणून पुढे जायचे आहे. आपण स्वतःला बळकट केले पाहिजे. तुम्ही हे सर्व बदलू शकत नाही, तुम्हाला स्वतःला बदलावे लागेल. तुमच्या बदलाची सुरुवात तुमच्यापासून विक्रमने केली तशीच होईल, जसे की तो झांपुरीन परिसरात भाड्याच्या घरात राहत होता. आता तो कुठल्यातरी गल्लीच्या कोपऱ्यात राहायचा. भाडे द्यायला जायचे. तो भाडेतत्वावर राहतो, त्यामुळे त्याची खाती गोठवण्यात आल्याचे दिसते. त्याला हे सगळं सहन करावं लागतं कारण त्याने स्वतःला बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक बदलाची सुरुवात स्वतःपासून करावी लागते. त्याला भाडे देता येत नाही म्हणून त्याची स्वतःची उर्वरित खाती गोठवण्यात आली आहे, ज्याने त्यांना आपल्या कडू पेयांसह ठेवले. मी भारतातील उद्योगपतीच्या उदाहरणाकडे परत येत आहे. सध्या त्याला 36 मजल्याच्या इमारतीत राहण्याची गरज नाही, पण वयाच्या 80 पेक्षा जास्त वयात तो काही भाडेतत्वावर व्यवस्थित राहत आहे. मग तो कसा चालला आहे, तो जिवंत कसा आहे, तो गाणी गातो, तो दूरदर्शनवर चॅनेल्सवर मुलाखती घेतो. तुमच्या समस्यांवर विजय मिळविण्याचे हे मार्ग आहेत, कारण जोपर्यंत तुम्ही ते देत नाही तोपर्यंत तुम्ही एक्सप्लोर कराल आणि नंतर तुम्ही स्वतःशी बोलत असता तेव्हा तुम्हाला त्यावर उपायही सापडेल, कारण दिवस सकारात्मक असणे आवश्यक आहे. तुमच्या आजूबाजूला नकारात्मक बोलणाऱ्यांनी घेरले असता तेव्हा बरेच लोक तुम्हाला भाषण करायला येतील, जसे एखादा डॉक्टर त्याच्या ऑपरेशन बेडवर एका पेशंटला सांगत होता, तुम्ही असे का केले, तो मरत होता, तो मरत आहे, त्याला वाचवा. व्याख्याने देऊ नका ही सर्वात सोपी गोष्ट आहे जी तुम्ही करू शकता. म्हणून आजही मी तुझ्याशी बोलत आहे. तुम्ही आमच्याशी बोलावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही तुमच्या समस्यांना कसे सामोरे जात आहात हे तुम्ही आम्हाला सांगावे असे मला वाटते. त्याचा सामना आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारे करतो किंवा इतर यातना अनेक प्रकारे येतात. कधी कधी विक्रम रिक्षावाले आणि टॅक्सी चालकांशी बसून गप्पा मारत असे. तो म्हणायचा, तुमच्यापैकी 12 जण दिवसभर काम करतात आणि 6 जण एका खोलीत राहतात, तुम्हाला आराम कसा मिळणार. लोक वेगवेगळ्या वेळी येतात, ड्रायव्हर्स आलटून पालटून येतात, तुम्ही कसे टिकून राहता हे उद्योगपती असल्यापासून त्याने हे धडे शिकले आहेत आणि हे जगणे म्हणजे विजयाची गोष्ट नाही तर शिकण्याची गोष्ट आहे. ही एक समजूतदार आणि आनंदी स्टिंगची कथा आहे. एक गोष्ट म्हणजे विक्रम विरुद्ध आनंदीपणा इतका गमावला नाही की जेव्हा त्याला पार्ट्यांमध्ये आमंत्रित केले गेले आणि 2-3 पार्ट्यांमध्ये त्याला आमंत्रित केले गेले, मोठ्या वेळेच्या पार्ट्या जिथे मुंबईचे कोण होते. संध्याकाळच्या शेवटी जर तेथे 300 लोक असतील तर तेथे 100 लोक होते जे त्याच्याबरोबर हसत होते आणि जय जयकार करत होते आणि ते मद्यपान करत होते आणि उत्सव साजरा करत होते, कारण लोकांपेक्षा जास्त रॉस कोणीही ऐकू इच्छित नाही. त्यांना त्या लोकांचे ऐकायचे आहे जे जिवंत आहेत आणि फक्त तुम्हीच स्वतःला जिवंत ठेवू शकता. इतर लोक येतील आणि तुम्हाला व्याख्याने देतील, निरुपयोगी व्याख्याने. खूप कमी लोक दयाळूपणा दाखवतील, जसे आम्ही पुन्हा पाहिले आहे. मी 36 मधील त्याच उदाहरणाकडे परत जातो. मुंबईच्या सर्वोत्तम भागात मजल्यावरील सुंदर इमारत. ते एकाच वॉशरूमवरून भांडत आहेत. तर अशीच क्षुद्र माणसे असतात, पण जर तुम्हाला त्यावरती उठून स्वतःसाठी चांगले जीवन घडवायचे असेल तर मार्ग असेल आणि अनेक मार्ग आहेत. मी पुढे जात असताना कोणत्या मार्गांवर चर्चा केली जाईल आणि मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल आणि मी तुमच्याशी शेअर करू इच्छितो. आणि पुढील एपिसोड विक्रम कसा फिरत राहिला याबद्दल आणखी एका चेहऱ्याबद्दल बोलेल. तुम्हाला हालचाल करत राहावे लागेल, पण अतिशय परिष्कृत पद्धतीने. ना आरडाओरडा, ना शिव्या, ना कोणाची माफी. हे सर्व प्रिय आहे. त्याबद्दल तुमच्याशी पुढच्या एपिसोडमध्ये बोलू. धन्यवाद.